ओपनिंग जोडी पाहू शकाल मैदानामध्ये. मागचीच ओपनिंग जोडी सनी आणि चंद्रकांत. P1चा पहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार दिनेश. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची, हा सामना फक्त 3 षटकाचा खेळवला जाईल. पंचांच्या उजव्या साईडने गोलंदाज तयार. पहिला चेंडू फेस करतोय सनी आणि आल्या आल्या हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू उचलतोय, फेकतोय तोपर्यंत एकच धाव. धावेने संघाचा खाता ओपन झालाय. सनीचा सुद्धा. पुन्हा गोलंदाज तयार. पंचांच्या उजव्या साईडने आता स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय चंद्रकांतला. चंद्रकांतसाठी पहिला चेंडू आल्या फेकून दिला, हा येतोय चंद्रकांत बॅट मधना. A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. चौकाराने धाव संख्येत भर झाली ती 5. दोन्ही संघ एकच गावातलं. कोण विजेता होईल, कोणी संघ विजेता होतो, पण ट्रॉफी जाणार एकच गावामध्ये. पण हा येतोय पुन्हा एकदा चंदरच्या बॅट मधना षटकार. आतापर्यंत दिनेशने 3 चेंडू टाकले आणि 3 चेंडू मध्ये 11 धावा करतोय. कुठेतरी गोलंदाज मार खातोय, फटके पडतात बॉलला. आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलेला चेंडू, चांगले सतरक्षण पाहायला मिळते. लोमेंट उचलतोय, फेकतोय तोपर्यंत एकच धाव. एकेरी दुःखी एक धाव संघ खूप महत्वाचे असते संघासाठी. प्रत्येक बॉलवर मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न केला तर कसं होणार. प्रत्येक बॉलवर एक सिंगल आली तरी स्कोर मोठा उभा होऊ शकतो. अजूनही 2 चेंडू शिल्लक. गुटकाट देख, तमाशा देख, हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. आज मात्र नक्की संध्याकाळच्या सुपला शॉट बघायला भेटतील. इंडिया वर्सेस इंग्लंडची मॅच आहे. लवकर मॅच कपवायची आता येथून. संध्याकाळच्या 7 वाजता चालू होणार आहे. मग आता जाणार आहे बे काय संजूची बॅटिंग. गोटा ना तर मग शतक आणत होतो. पुन्हा एकदा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, हा येतो इतना निर्धाव चेंडू. एक ओव्हर नंतर धाव संख्या झाली ती 16. गोलंदाज तयार. P1चं दुसरं षटक हाताळण्यासाठी प्रशांत. दिनेशने गोलंदाजी केली तशी गोलंदाजी प्रशांतने केली तर चांगला स्कोर उभा राहील, पण तशी प्रशांत काही करू शकणार नाही.
स्ट्राईकला असेल तो आता चंदू आतापर्यंत 11 धावेवर खेळतोय. पंचांच्या उजव्या साईडनं पुन्हा एकदा उंचावरून मारण्याचा प्रयत्न आणि हा येतोय चंदूच्या बॅटमधना C1D1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. पाहूया इथून कुठला सामना सुपर 4 मध्ये दाखल होते. मोहपाडा की नित्या 11 उद्या पण ट्रॉफी एकच गावात जाणार. आता चांगला उत्तर दिला आहे. डायरेक्ट दांडी गुल 32 गुल. अभी डगआउट में न्यू बॅट्समन तयार होते तो मयूर. एका गड्याच्या मोबदल्यात धाव संख्या 22. अजूनही 4 चेंडू शिल्लक. बघूया 4 चेंडूवर अजूनपर्यंत किती धावा येतात. किती धावा येतात त्या 4 चेंडूवर आणि किती विकेट येतात ते बघूया. चला मैदानाकडे. मयूरसाठी गोलंदाज तयार प्रशांत, ज्याने पहिल्या बॉलवर मोठा फटका खाला. प्रसाद गोलंदाज तयार. मोरसाठी पहिला चेंडू हाताळण्यासाठी आणि आल्या मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात आणि हा येतोय पुन्हा मोरच्या बॅटमधना षटकार. षटकाराने धाव संख्यात भर झाली ती 28. पुन्हा गोलंदाज तयार. आतापर्यंत 3 चेंडू टाकतो. 3 चेंडूवर 12 धावा खर्च करतोय आणि 1 विकेट प्राप्त करतो. आता निर्धाव चेंडूची सांगता येते. कुठेतरी मोठा फटका खाल्यानंतर गोलंदाज चांगला निर्धाव चेंडू हाताळतोय आणि आतापर्यंत 4 चेंडू झाले. 4 चेंडू मध्ये 12 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट प्राप्त केले. अजूनही 2 चेंडू उर्वरित शिल्लक. पाहूया कुठला सामना सुपर 4 मध्ये जाऊन टेपतोय तो. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्नात सुरत जातोय. बॉल खाली उचलतोय, फेकतोय तोपर्यंत दिवसा ढवल्या अजून एक धाव चोरली. लेग बायच्या स्वरूपात 2 धावा. 2 धावेने धाव संख्येत भर झाली होती 30. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. चांगल्या हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू कार्पेटच्या साहाय्याने येतोय. फिल्डर तिथून उचलून फेकतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 2 धावेने धाव संख्येत भर झाली ती 32.
शेवटचं षटक असेल. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार समीर. दिनेशने पहिलं षटक हाताळलं, 16 धावा खर्च केला. त्यानंतर प्रसादने दुसरं षटक हाताळलं, त्याने 16 धावा खर्च केल्या. जशी प्रसादने केली तशीच दिनेशने केली. पाव्या समीर आल्या आल्या वरून मारण्याचा प्रयत्नात येतोय, फेकतोय तोपर्यंत एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण मानव करतोय रोशन. जो मागच्या टायमाला नॉट आउट खेळलेला रोशन तोच. पुन्हा एकदा तयार गोलंदाज मयूर. ट्रायकला असेल. पुन्हा उंचावर मारण्याचा प्रयत्न उचलतोय, फेकतोय तोपर्यंत एकच धाव. लेग बायच्या सुरुवात. एक एक धाव येणे सुद्धा खूप महत्वाचे आहे. आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत आणि 2 चेंडूवर 2च धावा खर्च करतोय समीर. पुन्हा गोलंदाज तयार आणि चबरलाय गोलंदाज वाटत नाही, काय समजत. बुदमलाय का काय? पाणी पाठवू नको मग ठीक, आता जाऊन दे. उंचावरून मारण्याचा प्रयत्न पाव्या क्षेत्ररक्षण येतोय आणि झेल चांगली टिपतोय. इतना होतोय सनी चा खेळ समाप्त होतोय. मान्य श्री जाधव साहेब यांचं आगमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत करतो. चौथ्या क्रमांकाचा बॅट्समॅन पाहू शकाल आपण ललित. मॅचच्या मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलेला तो ललित. पाहूया आता कशी फलंदाजी करतोय. मागच्या फेरीला तर चांगली केली होती, या पारीला पाहूया कसा करतोय. निर्धावाचा चेंडूची सांगता होते, मैदानामधून उचलतोय, फेकतोय तोपर्यंत इथं ललित होतोय बाद. बॅक टू डगआउट. जसा सनी गेलाय तसा ललित चाललाय. पाहूया ललितची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर एंटर होते तो ऋतिक. अजूनही 2 चेंडू उर्वरित शिल्लक. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले, त्याने 4 चेंडू मध्ये 2च धावा खर्च केलात. चांगली गोलंदाजी करतोय समीर. उंचावर मारण्याचा प्रयत्न आणि हा येतोय षटकार. मयूरच्या बॅटमधनं येतो हा दणदणीत खणखणीत असा षटकार. षटकाराने धावसंख्येत भर झाली ती 40. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पाहा किती धावांसाठी होतो का निर्धाव चेंडू होते.
पंच आमच्याकडे बोलून सांगता यो खराब चेंडू आहे वाईट. धाव संख्या झाली ती 41. अजून एक चेंडू शिल्लक. कुठेतरी मोठा फटका खाल्यानंतर गोलंदाज फटकटतो सरकटतो आणि खराब चेंडू टाकतोय. स्लोवर गतीचा चेंडू आणि काही समजलं नाही. हलक्या हाताने कट केलाय. रन येतोय. खेळ उचलतोय फेकतोय तोपर्यंत एक धाव आणि रनआउटच्या स्वरूपात विकेट प्राप्त करतोय तो मयूरची. धाव संख्या झाली ती 42. आता येणारे 18 चेंडू आणि 43 धावांची गरज असेल. मित्रा बॉल पुन्हा रिटर्न द्या. एकतर आम्हाला सोमवार पासून लागतील प्रॅक्टिस कराय. एवढं बॉल बसला का देता नाही परत. येस सलग दुसरं सत्र चालू होतोय. एक बिग फाट बॅटल जरूर पाहायला मिळते. दोन्ही गावातील संघ आमने सामने फाईट करतात आणि दर्जेदार स्पर्धा जरूर पाहायला मिळते. येणाऱ्या
18 बॉल आणि 43 धावांची आवश्यकता. ओहो पहिल्याच बॉल वरती टिट फॉर टॅट, हम भी किसी से कम नहीं दाखवून दिलेला हा क्वालिटी षटकार. सिक्स. रोहनला आपण पाहतोय मागच्या मॅच मध्ये विस्फोटक बॅटिंग केली होती, नाबाद खेळी. 13 बॉल मध्ये 42 धावा त्यांनी कुठल्या होत्या आणि आता देखील त्याच पावलावरती पाऊल ठेवताना बॅटिंग करत असताना अग्रेसिव्ह रूप धारण केलंय. 43 धावा तुम्ही कुठल्यात, आम्ही देखील त्या बॅटने बोलू शकतो. त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. पुनश्च एकदा यावेळेस फुल करायचा होता. आता मात्र डॉट बॉल. प्रत्येक बॉल वरती समीकरण चेंज होताना जरूर पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला प्रगती पथावरती आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय यावेळेस ललित आहे आणि बॅटिंग करत असताना रोहन आणि नॉन स्ट्राईक एंडला प्रसाद. ओहो यावेळेस काय फटकाय. इस मर्तबा बॉल जाती हुई तारामंडल में मिलती हुई चरण. सिक्सर. यावेळी स्कोर कार्डचा जर विचार केला, पहिल्या बॉल वरती स्वॅक्स केलं होतं स्वागत 6 धावेच्या मदतीनं. तदनंतर डॉट बॉल आला आणि तदनंतर पुनश्च एकदा 6 धावा. धावफलकातून पोहोचले 12 या दुसऱ्यावरती. आता मात्र 43 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्या पाठलाग करत असताना मोपाडा संघ इन ऍक्शन मध्ये जरूर पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र कोण या मॅचचा सिकंदर बनेल ते येणारे वेळ सांगून जाईल. का मॅच, व्हॉट अ मॅच. आता मात्र पूर्णपणे समीकरण बदललाय. येणारे 15 बॉल आणि 31 धावेची आवश्यकता अजूनही या मॅच मध्ये जरूर पाहायला मिळते. लाजवाब बॅटिंग पूर्णपणे यावेळेस रोहनचा विचार केला कुठल्याही प्रकारची इथे मात्र बॉल पाहत नाहीये. पूर्णपणे यावेळेस बॉल वरती हल्ला बोलत असताना मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल तयार. ओहो यावेळेस देखील फटका लाजवाब आहे, परंतु आता मात्र क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉनच्या दिशेने, चुकी घडणार नाहीये. एक एक फटका आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने. इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न रोहनच्या बॅट मधून जरूर पाहायला मिळतोय. समीकरण पाहिलं तर आता मात्र धावफलकातून पोहोचलोय 13 या धावसंख्येवरती. अजूनही जर विचार केला 30 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉल तयार. ओहो यावेळेस आपण पाहतोय इथे मात्र थोडेसे फंबल झालेत. क्षेत्ररक्षक धावतोय आणि यावेळेस मात्र नशिबाचा चौकार मिळत असताना बॉल चाललाय सीमा पार. मेदिल चौकार 4. याच दरम्यान आपण पाहू शकतात खऱ्या अर्थानं व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आपण पाहतोय बदलापूर वागणी संलग्न असोसिएशनचे आपण पाहतोय समालोचन समितीचे उपाध्यक्ष सन्माननीय राहुलजी चव्हाण सर आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय माडी सर इथे आमच्या समेत जोडले गेले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. अविनाशजी टेंबे सर देखील आहेत, त्यांचं देखील खूप खूप स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेसाठी त्यांना देखील. धावफलकाचा जर विचार केला तर धावफलकातून पोहोचलाय 19 या धावसंख्येवरती. 19 ऑन बोर्ड. आता मात्र येणारे 12 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 24 रनों की जरूरत, 12 गेंदे शेष, 24 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल. एक चांगली मॅच जरूर पाहायला मिळेल. आणि यावेळेचा विचार केला कुठलाही संघ यावेळेस विजय झाला तरी खऱ्या अर्थानं विजय होईल तो म्हणजे क्रिकेटचा विजय होईल, म्हणजे आपल्या एरंजाड गावचाच. आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटचा विजय जरूर पाहायला मिळेल या मैदानाच्या आतमध्ये.
हाय व्होल्टेज सामना, रंगतदार सामना जरूर पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक बॉलवरती समीकरण चेंज होताना जरूर पाहायला मिळतोय. आणि आता मात्र जर विचार केला तर दोन्ही संघांमध्ये युवा खेळाडू सातत्याने भरभरून पाहायला मिळतात. एका बाजूला आपण पाहतो यंग खेळाडू सनी बॉलिंग ट्रॅक वरती आलाय, समोर देखील युवा खेळाडू फ्युचर स्टार रोहनला आपण पाहतोय. आणि युवा वर्सेस युवा ही मॅच, हा बॅटल जरूर पाहायला मिळतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट ही मॅच आहे. येणारे 12 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. ओहो, यावेळेस ऑकलेनचा बॉल ऑन साइडला ड्राइव्ह केलाय अलॉंग विथ द कार्पेट फटका आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचं यावेळेस मानस होतं परंतु धाडस नव्हतं आणि बघता बघता हे धाडस देखील पूर्ण केलंय. 2 धावा इथे मात्र वेगाने कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 21. शुभ संख्या 21 ऑन बोर्ड. 21 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. समीकरण बदललंय पूर्णपणे. मॅच चेंज होत असताना नेक्स्ट बॉल. ओहो, यावेळेस पाहावं लागेल. इथे मात्र फुलटॉस बॉल होता. क्षेत्ररक्षक आहे, चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. आणि इथे मात्र बघता बघता या 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात. यस, रिव्ह्यू घेतला यावेळेस बॅटर टीमने. बिमर साठी आहे, यस चेक केलं जाईल. यस, फेअर डिलिव्हरी असेल. फुलटॉस बॉल होता पूर्णपणे. यावेळेस आपण पाहिलं पूर्णपणे यावेळी लॉफ्ट करायचा प्रयत्न पाहायला जरूर मिळाला. आणि इथे मात्र या 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात. कॅचची संधी होती, मोठी कॅच होती खऱ्या अर्थानं जर पाहायला मिळालेलं तर. खऱ्या अर्थानं ही कॅच खूप महत्वाची होती, फार महत्वाची होती. ओहो, यावेळेस पिक फटका पाहायला मिळतोय. ऑन साइडला ड्राइव्ह केला, एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचेल. टीम टोटल 24 च्या धावसंख्येवरती 24 ऑन बोर्ड आपल्याला जरूर पाहायला मिळतो. आता मात्र येणारे 9 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. ओहो, यावेळेस लॉफ्ट केलाय, फटका फसलाय की काय. क्षेत्ररक्षक आहे आणि चुकी घडणार नाहीये. स्ट्रेट इंटू दी बास्केट. धक्का लागत असताना संघाला पहिला. प्रसाद बॅक टू डक आउट. बाद. आता समीकरण मध्ये बदलाव जरूर पाहायला मिळतोय. येणारे 8 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता या मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. 19 रन्स टू विन फ्रॉम 8 बॉल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. यावेळेस नवीन फलंदाज समीरला आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. यावेळेस बॉल तयार. येणारे 8 बॉल 19 धावांची आवश्यकता. ओहो, यावेळेस लॉफ्ट केलेला फटका, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका सजलाय. दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या अव्वाकाच्या पार बॉल चाललाय. सीमा रेखा पार. चौकार. 4 रन्स. यावेळेस शंकमाय करणारा हा फटका पाहायला मिळाला. यावेळेस मी तर म्हणेन संजीवनी देण्याचं काम केलं या स्कोर कार्डला या चौकाराने. आणि धाव फलक जाऊन पोहोचलाय तब्बल यावेळेस 28 या धावसंख्येवरती. 28 ऑन बोर्ड. आता मात्र येणारे 7 बॉल आणि इथे मात्र गरज असेल 15 धावांची. 15 रन्स टू विन फ्रॉम 7 बॉल. महत्वपूर्ण बॉल आहे.
ओहो यावेळेस देखील लॉफ्ट केलंय क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र प्रत्येक बॉल वरती समीकरण बदलतंय. सरड्यासारखी रंग बदलणारी मॅच पाहायला मिळत आहे. बारी बारी सबकी, कभी हमारी तो कभी तुम्हारे. फलंदाज बॅक टू डकआउट बाद. यस चला स्पीडअप करायचं विनंती असेल. येणारे 6 बॉल आणि 15 धावेंची आवश्यकता या मॅच मध्ये जरूर पाहायला मिळेल. आता मात्र पूर्णपणे विश्वास बॉलिंग करत असताना या गोलंदाजावरती दाखवलाय. शेवटचं आणि अंतिम षटक आहे, परंतु आता मात्र स्वतःवरती रोहनला पूर्णपणे विश्वास दाखवावा लागेल. स्वतःच्या मनगटामध्ये विश्वास ठेवावा लागेल आणि पूर्णपणे टीमचा देखील विश्वास त्याच्यावरती नक्कीच पाहायला मिळेल. जोपर्यंत रोहन मैदानात तोपर्यंत काही घडू शकतो. येणारे 6 बॉल आणि 15 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतात. बघा डोके संघ आपण आला असाल तर रिपोर्ट करा. बघा शेवटचे 6 बॉल उर्वरित आहेत. एक षटकानंतर आपली मॅच जरूर पाहायला मिळेल. आणि आता विनंती असेल आपण यायचंय, कारण की महत्वाची मॅच आहे, तर आपण वेळेवरती राहणं तितकं देखील गरजेचं असेल. विनंती असेल आपण या आला असाल तर रिपोर्ट करा. डोके संघ आपण युट्यूबच्या माध्यमातून पाहत असाल तर विनंती असेल आपण त्वरित यायचंय. शेवटचं षटक आपल्याला जरूर पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज. ओहो यावेळी बेस्ट वर्सेस बेस्ट ही मॅच चालू आहे. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि बघता बघता या 2 धावा कंप्लीट होतात. चित्ताच्या वेगाने हरण्याच्या जबळाने या 2 धावा कंप्लीट. येणारे 5 बॉल आणि 13 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. वॉट मॅच. आता मात्र रोमांच, एक थरारक मॅच जरूर पाहायला मिळते. 5 बॉल 13 धावेंची गरज. कोण बनेल या मॅचचा सिकंदर ती येणारी वेळ सांगून जाईल. ओहो यावेळेस पाहावं लागेल मैदानामध्ये घडलाय काय. डॉट बॉल. व्हॉट अ मॅच. टाळ्यांचा कडकडाट जरूर मैदानाच्या चौफेर बाजूला पाहायला मिळतोय, कारण की मॅच अशी आहे दोन्ही संघ आपलेच आहेत, परंतु आता मात्र एकमेकांच्या विरोधात खेळत असताना जरूर पाहायला मिळतात. येणारे 4 बॉल आणि 13 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये. कुठल्या संघाला मात्र मंजिल मिळेल ती येणारी वेळ सांगून जाईल. 4 बॉल 13 धावेंची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. एक मोठा फटका या मॅचला मात्र नक्कीच बदलेल. ओहो यावेळेस फटका लाजवाब आहे. खोलवा टप्पाचा बॉल होता, खोदून काढलाय. एक धाव मिळेल. इथे मात्र चुकी घडत असताना जिथे होती एक धाव तिथे कन्वर्जन झाला 2 मध्ये आणि या 2 धावेच्या मदतीने समीकरण बदललाय. येणारे 3 बॉल आणि 11 धावेची आवश्यकता. कुठल्या संघाला मात्र मंजिल मिळेल ती येणारी वेळ सांगून जाईल. काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. हर सर झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी समा जाए वो समंदर होता है. इस जीवन के कर्म भूमि में तो युद्ध बहुत है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. कोण बनेल या मॅचचा सिकंदर ते या 3 बॉल नंतर पाहायला नक्कीच मिळेल. फुल टॉस बॉल होता है. व्हाट अ क्लास. ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. और हीरे की चमक रखनी है तो अंधेरों में चमको, धूप में तो कांच का टुकड़ा भी चमकता है. 6 6 धावा.
व्हॉट अ मॅच. आता पूर्णपणे मॅच बदलली आहे. येणारे 2 बॉल आणि 5 धावेंची आवश्यकता आहे. काटेकी टक्कर या मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. आता आपण पाहू शकतात काय मॅच आहे. व्हॉट अ मॅच. येणारे 2 बॉल आणि 5 धाव्यांची आवश्यकता आहे. प्रश्न चिन्ह अजूनही निर्माण है. काटेकी टक्कर असं म्हटलं जातं ना, वो चाय पीने में क्या मजा जिसमें शक्कर ना हो, और वो मैच देखने में क्या मजा जिसमें टक्कर ना हो. काटेकी टक्कर. कुठल्या संघाला मात्र मंजिल मिळेल ती येणारी वेळ सांगून जाईल. 2 बॉल आणि 5 धावेंची आवश्यकता आहे. पूर्णपणे विश्वास इथे मात्र महत्वाचा आहे. 2 बॉल आणि 5 धावेंची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. टफ हाय व्होल्टेज मॅच जरूर पाहायला मिळते. कोण जिंकेल अजूनही प्रश्नचिन्ह निर्माण आहे. एका बाजूला नित्या 11 एरंजाड संघ तर दुसऱ्या बाजूला मोपाडा संघ. नेक्स्ट बॉल. यावेळेस बॉल तयार. ओहो, यावेळेस पूल केला मिड विकेटच्या मध्ये. क्षेत्ररक्षक धावतात. चांगला कलेक्शन यावेळी पाहायला मिळतोय. पाहावं लागेल यावेळेस मैदानामध्ये घडलंय काय. इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस जरूर पाहायला मिळते. आता मात्र येणारा 1 बॉल आणि 4 धावेंची आवश्यकता आहे. यावेळेस कुठल्या संघाला मात्र मंजिल मिळेल ती येणारी वेळ सांगून जाईल. 1 बॉल आणि 4 धावेंची आवश्यकता या मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला टीम मोपाडा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नित्या 11 एरंजाडा संघ आहे. दोन्ही संघाला इथे मात्र पराकाष्ठा करावे लागतील. रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चल के समंदर भी आएगा. थक कर न बैठे हैं मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. 1 बॉल 4 धावेंची आवश्यकता आहे. 4 अक्षरांची मेहनत या मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाच्या बाजूने नक्कीच करणं फार फार गरजेचं आहे. 1 बॉल 4 धावेंची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. ओहो, यावेळी स्टैंड एंड डिस्पैच करायचा है. व्हाट अ फिनिश. तभी कहती है जीत इन्हीं को मिलती है जिनके बाजियों में जान होती है. अरे पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. आणि सामना फिनिश केलाय MS धोनी स्टाईल मध्ये. आज खऱ्या अर्थाने रोहन नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याचप्रमाणे ही मॅच मात्र फिनिश केली आहे. सामना जिंकलाय टीम मोपाडा संघाने. जिंकलेल्या टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. आणि नो डाऊट ज्यांनी हा सामना जिंकवलाय तब्बल 13 बॉल मध्ये पुनश्च एकदा 35 धावांची नाबाद खेळी केली आहे. तो ठरलाय पुनश्च एकदा या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. रोहन ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. येस चला रोहन आपण यायचंय. मी विनंती करेन जाधव भाऊजी इथं